कोकणात रिफायनरी नंतर आता बॉक्साईट उत्खननावरून रणकंदन माजण्याची चिन्ह आहे। रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे गावांमध्ये प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला ग्रामस्थांनी आरपारचा विरोध पुकारलाय। वार्षिक 9 लाख टन उत्खनन क्षमता असलेल्या या प्रकल्पामुळे शेती, पर्यटन आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान होईल अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत। विनाशकारी बॉक्साईट खाण विरोधी संघर्ष समिती आता आक्रमक झाली असून येत्या 20 मे रोजी होणारी जनसुनावणी तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे राजापूर पंचायत समितीनेही या प्रकल्पाविरोधात ठराव मंजूर केल्यानं ग्रामस्थांचं पारणे जड झाले आहे। जर जनसुनावणी रद्द झाली नाही तर ती उधळून लावण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला असून राजापुरात पुन्हा एकदा आंदोलनाचा वणवा पेटण्याची शक्यता आहे। बॉक्साईटच्या प्रकल्पासंदर्भात जी जनसुनावणी होणार आहे ती उधळून लावणार अशी देखील आपली भूमिका आहे। काय सांगाल या संदर्भात? 2017 साली जो रिफायनरी प्रकल्प आला तो सुद्धा विनाशकारी होता आणि तो जसा आम्ही उधळून लावला, त्याची जनसुनावणी उधळून लावली, त्याचप्रमाणे येत्या 20 मेला जी जनसुनावणी नाणार बॉक्साईट संदर्भात होणार होती ती 26 मे रोजी आहे। ती सुद्धा आम्ही आता जी तुम्ही लोकसंख्या पाहताय त्याच्यापेक्षा हजारोच्या संख्येने आम्ही ग्रामस्थ उपस्थित राहून ती जनसुनावणी उधळून लावणार आहोत। प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाला इथल्या नाणार, कुंभवडे परिसरातील सगळ्या जनतेचा ठाम विरोध आहे। त्याची काही शास्त्रीय कारणं किंवा पर्यावरणविषयक कारणं आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे। नुसता भावनिक विरोध करून जमणार नाही, तर आपल्याला शास्त्रीय भूमिका विचारात घेणं आवश्यक आहे। कारण इथेच पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे। कारण बॉक्साईटचा जो स्तर आहे तो नैसर्गिक एक स्पंजसारखं काम करतो। पावसाचं पाणी शोषून घेणं आणि खालच्या पातळीमध्ये तो टिकवून ठेवणं हे जे काम आहे ते उत्खनन केल्यामुळे नष्ट होईल आणि पाण्याच्या विहिरी, पाण्याच्या बोरवेल्स वगैरे सगळ्या कोरड्या पडतील। तसंच इथल्या ज्या धुळीमुळे जे प्रदूषण होणार आहे त्या धुळीमुळे प्रदूषण जे होईल त्या रासायनिक प्रकल्पामुळे, रासायनिक प्रक्रियेमुळे देखील पाणी दूषित होईल आणि पाणी दूषित झालं तर पिण्याचं पाणी देखील पिणं शक्य जनतेला होणार नाही। आणि त्याचबरोबर इथलं जे प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण होणार आहे, ते ध्वनी प्रदूषण इतकं रात्रंदिवस अहोरात्र ही बॉक्साईटचं प्रकल्पाचं काम चालू राहण्यामुळे मोठे जे स्फोट होणार आहेत किंवा मोठे ब्लास्टिंग होणार आहे, त्यामुळे इथल्या जनतेला देखील राहणं अशक्य होणार आहे आणि पर्यायाने त्या धुळीमुळे किंवा प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार किंवा कॅन्सरसारखे आजार आणि अत्यंत महाभयानक आजार इथे होतील आणि इथली जनता देखील त्यामुळे हतबल होईल। त्यामुळे या प्रकल्पाला या इथल्या जनतेचा ठाम विरोध आहे। या जनतेला शाश्वत विकास पाहिजे आहे। शाश्वत विकास असेल तर इथल्या जनता स्वागत करायला तयार आहे, पण विनाशकारी प्रकल्पाला इथल्या ठाम विरोध आहे आणि म्हणून ही जनसुनावणी रद्द झाली पाहिजे।